ग्रेवा प्रार्थना ऐकून या श्रीरघुनंदना स्वय झाला सुप्रसन्न मुनिया वशपता गारतो आकाशी प्रसन्न झालो इतके गजर केल्याच्या नंतर मला वाटतं रामायणाला सुरू केले की जे गजराला सुरुवात करावा त्या आर्थिक वस्तू चालेल का असं वर्णनाने केलंय पटकन प्रसन्न झालं हा मी प्रसन्न आहे प्रसन्न आहे प्रसन्न आहे थांबा 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 प्रसन्न झाले मुनी वेश काढण्याकरता आणि समुद्राने आणलेले कपडे अंगावर पितांबर धारण करण्याकरता अलंकार घालण्याकरता आताशी हो म्हणलो इतका वेळ लागतोय त्यांच्या मेळ्यात असून आता तर आपल्या मेळ्यात बी नाही काहीच नाही आता आपलं कसं आहे मग सारखं सारखं देवाचं चिंतन करीत जावं आणि कथा ऐकत जावं असं त्या ठिकाणी झालेलं आहे वेदनिया वल्कांबर श्रीराम वेची पितांबर लोकात्यात मनोहर सोये समुद्र आणि याला समुद्राने पितांबर आणलाय समुद्राचा पितांबर म्हणलो कसला असं बरं कोणत्या दुकानात गौसन आमचे साधू संत म्हणते संत सज्जनाने मांडले दुकान आणि जे जया पाहिजे ते आहे रे पण या आमच्या दुकानात या आमच्या दुकानाचा दरवाजा उघडायचा या आमच्या दुकानात आला तर माल मिळून नाही तर काय मिळून असा पितांबर अंगावर घातल्या बरोबर तो देव भव्य दिव्य कधी न पाहिलं महाग कधी पाहिलं नाही पुढे कधी पाहायला मिळायचं नाही आता मिळेल का पाहायला आपल्याला मिळन पण प्रत्यवित जाऊन पुन्हा तिला यावं लागन आणि त्रैतायोगाला यावं लागन त्रैतायोगाला यावं लागन आणि मग द्वापर योगाला यावं लागन ते योगाल्याच्या नंतर मिळेल काय बघायला त्या बाबाचा वेश मग तुम्ही म्हणता तुम्ही आताच म्हणला जाणं पंढरपूरला हो आहे खरं नाही का तुमचं खरं आता मी देव तिथं बाबाच आहे पण जा बोला श्रीरामाच्या शिरापूना विजरी सर्वे असता मान ताईचा पिता बलावदान देते मान तेजस्वी भगवान रामाच्या अंगावर पितांबर घातल्याच्या नंतर आकाशातली जी वीज आहे का वीज त्याची चमकन चमकती किती तिच्यावर तेज आहे किती सौंदर्य त्या विजेवर बरं विजयाचं सौंदर्य कोणावर आहे का ते सौंदर्य तुम्ही बघा किती आणि ते सौंदर्य एवढं मोठं असतं एवढं मोठं सौंदर्य ती वीज विसरली आणि ती आली भगवान रामचंद्राच्या कासाला लागायचं काम केलं म्हणजे अशानं तरी आपली वर्गणी या मानणारामध्ये लागण असं त्या ठिकाणी झालेलं आहे होय श्रीराम आपण सुमनिया जटाच्या मुनात यावरी समुद्र पान मुकुट समुद्र पानला भगवान रामचंद्राने आपल्या ते असं ओळवलेले केस आहेत ना आणि ते सोडायचं काम केलं असं वरती फक्त एक गाठ मारायचं काम केलं आणि त्याच्यावर समुद्राने आणि वरून असा मुकुट घालायचं काम केलं बरं समुद्राचा मुकुट म्हणलं समुद्रात काय येत नाही किती रत्न असतील आणि त्या रत्नाची किंमत काय असेल तसं ज्ञानेश्वरीत आलेलं आहे पाहता प्रथमीचे मोड थोडे ऐशे अनर्ग रत्ना चोखडे देखा दगडाचे निपाडे अनुभवावे एक रत्न प्रथमीचं मोल मला तरी कमी पडतंय असले रत्न येतं त्यानं मग मुकुट आणलाय डोक्यावर घालायला किती किमतीचा असन बघा आन रत्न जनमस्तकी मुकुट दिव्यमान तेने शोभला श्रीरघुनंदन जनमय सुख कार्य डोक्यावर मुकुट घातला अंगावर पितांबर घातला जेवढे अलंकार आणलेत ना समुद्राने आणि तेवढे अंगावर घातले बरं आता समुद्राचे अलंकार म्हणल्याच्या नंतर आपल्या स्वनाराला तो समुद्र ऐकेल का बरं ते अलंकार बनवायला किती त्याला बारकाईने ते बनवले असते किती सुंदर असते असं पाहिलं अंगावर घातल्याच्या नंतर समजे वाढणार देवाकडे बघायला लागले नुसतं बघायला लागले नुसतं असे टक लावून बघायला लागले वरची पापणी वरी आणि खालची पापणी खाली डोळ्याची पापणी सुद्धा खाली लावाना असं त्यांच्या डोळ्याला झालंय निज पियाचे गाव गावून या मुकुट माता दर्गे म्हणे श्रीराम शिरोमणीचा शिरोमणी तो या बरणी
सोबत डोक्यावर मुकुट घातल्याच्या नंतर आनर रत्नाच्या अशा हारीची हारीत म्हणले. आता समुद्र म्हणल्याच्या नंतर काय कमी महाराज. पण ते म्हणले आता मी सांगितलेला अर्थ तोच आहे. आनर रत्नाचा पृथ्वीची किती किंमत होईल. मोल म्हणजे किंमत. पहिले लोक म्हणत होते मोल, ह्याचं काय मोल आहे त्याचं काय मोल आहे. आता ती भाषा नाही राहिली. इतक्या मागायला जायची काही गरजच नाही, कारण ते राहिलं नाही ना. मग बघा आता आपल्या पृथ्वीची किती किंमत होईल. दादा पृथ्वीची द्या सोडून. भारताची किती किंमत होईल सोडून द्या. तुमच्या जिल्ह्याची किती होईल महाराज किंमत. बरं जिल्ह्याची सोडून द्या. तुमच्या तालुक्यात या सोडून तुमच्या गावाची बघा किती किंमत होईल. पण हे समजा सोडा. हे आलेल्या वारकरी हे एका शाळेची किती किंमत होईल सांगू शकता. अजिबात सांगू शकत नाहीत महाराज. आणि असली किमतीच्या मालीच्या हारीच्या हारी घातल्यात ते तुमच्यासारखे वानर समजे बघायला लागले. मला वाटतं तुम्ही त्या टायमाला होतात काय की त्याच्यात. तेव्हा तुम्हाला आठवलं यामध्ये कधी यायचं, नाही तर अजिबात आठवत नाही. रामासंग तुम्ही निश्चित होतात असं मला वाटतंय, म्हणून तुम्हाला इथे यायचं आठवलंय. मग तुम्ही त्या टायमाला तो मुकुट नक्की बघितलाय आहे का नाही. तुमच्या डोळ्याचं पारणं फिटलंय. म्हणून बाबा कुठून आले बघा ना, गंगाखेड पासून इथं कासारीला रामानं ऐकायला त्यांच्याकडे फार सुज्ञ माणसे. आता मागली भोगरवाडीला 2 जोड्या होत्या बाबा तुमच्या इकडे फार सुंदर व्याख्यान करत होते. आम्हाला बी पटलं ते. असं आता बरेच लोक ज्ञानी झाले. असं ते समुद्रानं बोलायला सुरू केलंय. कुंडले सोबत मकरा लोकी बाये विचार तो समुख मुळी निर्विकार श्रवणे विकार निर्दाळी. कानात कुंडला घाला दिलेत कुंडल. ते म्हणजे मकराकार. त्याच्याकडे लोक बघायला विचार करायले. अरे याच्या इतकं गोल आकाराचं काय बरं कुणकोणाच उणीव नाही महाराज. इकडं तिकडं असं पकडलेलं नाही पाहिजे. एकदम गोल सुंदर. अरे एवढं कसं काय बरं. ते कानात घातल्याच्या नंतर कानाला कुठलाच विकार नाही. हो काही बाधक गोष्ट आहे ना, ते रामाच्या काना ऐकतच नाही. अरे रामाच्या कानाकडे येतच नाही बाधक गोष्टी. कशाला त्यांच्या गोष्टी काय संबंध आहे त्यांचा यायचा अजिबात नाही. किती कान सुंदर दिसायला घेतले असं त्याच्यावर हे समजे बसलेले वानर विचार करू लागले. उपाय भाऊ भाऊवटे वरी कंगने उदबटे मुक्त बळे श्रेष्ठे सोबती मनगटे सुंदर. घातल्या दंडकडे घातले. हातात मी घातले मोत्याच्या माळा. आता ते मोती किती मार्ग कसे मोती ते एकदम सुंदर मोती महाराज. आणि पवित्र आहेत ते शुद्ध मोती. आताचे बनवलेले मोती नाहीत ते. आणि ते कुठे जन्मातात मग पळे साथी सुवाती तर राजहंस खाये मालिक मोती. न पळे साथी सुवाती कळते का तुम्हाला माझं बोलणं. न पळे साथी सुवाती तर राजहंस खाये माती.